आहे यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत. भगवंताचा अवतार होतो. अवतार शब्दामध्ये अव अधिक थ्रू आहे, जे वरून खाली येणे. ते जे उत्तम आहे, तो जो पुरुषोत्तम आहे, तो मध्यमाना आणि अधमाना उत्तम करण्यासाठी वरून खाली येतो. ही आपली श्रद्धा आहे, ही आपली भावना आहे. आणि अशा भगवंतानं गायलेली गीता तुम्हाला मला 700 श्लोकाची 5000 वर्ष मिळाली आहे. आणि गीता धर्ममंडळासारखी संस्था ती करते. जाता जाता मुद्दाम एक गोष्ट आपल्याला सांगतो, सगळ्यांना अभिमान वाटण्यासारखी आहे. सबंध भारत वर्षामध्ये भगवत गीतेला वाहून घेतलेल्या, माझं वाक्य नीट ऐका, सबंध भारत वर्षामध्ये भगवत गीतेला वाहून घेतलेल्या फक्त 2 संस्था आहेत. एक गोरखपूरचं गीता प्रेस आणि दुसरी सदाशिव पेठेतली आपलं गीता धर्म मंडळ. फक्त गीतेला वाहून घेतलेलं. इतरांनी अनेकांनी गीतेचा प्रचार केला आणि तो सर्व वंदनीय आहे, पण तो एकमेव नसतो, तेवढाच नसतो, त्याला वाहून घेतलेलं नसतं. पण आपलं गीता धर्म मंडळ गीतेला वाहून घेतलेलं आहे, ही गोष्ट लक्षात घेऊ. म्हणून भगवंताने गायलेली गीता, भगवंताने गायलेली गीता म्हणताना तो जो भगवंत योगेश्वर श्रीकृष्ण आहे, तो योगेश श्रीकृष्ण आणि भगवद्गीता हे किती एकरूप आहेत. मी मागे तिथं बोलताना असं म्हटलं होतं की भगवद्गीता श्रीकृष्णाचं आत्मचरित्र आहे. त्या दृष्टीने जर विचार आपण करायला लागलो तर श्रीकृष्ण, भगवान श्रीकृष्ण आणि गीता ही एकत्र आहेत, एकरूप आहेत, एक रस आहेत, एक जीव आहेत. किती बरोबर शब्द वापरायचा तर शिवशक्ती सारखी. शिव आणि शक्ती जितकी एक जीव, जितकी एक रस, जितकी एक समरूप, त्या शिवशक्ती सारखी अक्षरशः अभेद भावाचं उदाहरण असं, अक्षरशः व्याकरणाच्या भाषेत बोलायचं तर अनन्वय अलंकाराचं उदाहरण असं म्हणजे भगवद्गीता आणि योगेश श्रीकृष्ण असं दिसेल. ती तुम्हाला मला लाभलेली आहे. विचार करताना लक्षात येतं की मुळात ज्ञानदेवांनी सांगितलंय, गीता जाणा ही वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची. आणि काय सांगायला पाहिजे, माऊली जेव्हा म्हणते गीता जाणा, काय श्रीमूर्ती, प्रत्यक्ष जसा पुतळा श्रीमूर्ती प्रभूची, त्या भगवंताची मूर्तीच मुळी म्हणजे भगवद्गीता असं माऊली सांगतेय. याचाच अर्थ असा की भगवद्गीतेच्या श्लोकातून भगवान श्रीकृष्णाचं दर्शन आपल्याला घडतं. ते मंदिरात घडतंच, ते मनाच्या गाभाऱ्यात घडतंच, ते महापुरुषांच्या सहवासात घडतंच. पण जेव्हा मी भगवद्गीता वाचतो त्या भगवद्गीतेच्या श्लोकातून मला भगवान श्रीकृष्णाचं दर्शन घडतं. कारण गीता जाणा हे वाङ्मयी श्रीमूर्ती प्रभूची असं आपल्या लक्षात येतं. आणि हा प्रभू कसा आहे तर त्या प्रभूला आपण पूर्ण पुरुषोत्तम म्हणतो, पुराण पुरुषोत्तम म्हणतो. त्याला कधी कधी जोडून आपण प्रभू रामचंद्रांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो आणि थोडी गडबड करतो. मर्यादा पुरुषोत्तम न म्हणता त्यांना सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम असं म्हटलं पाहिजे. कारण प्रभू रामचंद्रांनी त्यांच्या जीवनामध्ये, मानवी जीवनात नव्हे भगवंताच्या जीवनात सुद्धा मर्यादेच्याही मर्यादा गाठून दाखवली की त्याच्या पलीकडे कुणालाच जाणं शक्य नाही. पण आहे तो मर्यादा पुरुषोत्तम आणि एका अर्थानं सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम आहे. आणि मग जर तो सर्वोच्च मर्यादा पुरुषोत्तम असेल तर भगवान श्रीकृष्ण त्याच्यानंतरचा अवतार तो 7वा हा 8वा, आणि 8वा अवतार पूर्ण पुरुषोत्तम आहे. हा पुराण पुरुषोत्तम आहे. आणि मला तरी गीतेच्या चिंतनातून असं वाटतं की जो 15वा अध्याय पुरुषोत्तम योग सांगितलाय तो ग्रंथात आहे, श्लोकात आहे. तो पुरुषोत्तम योग साकार जर झाला, पुरुषोत्तम योग साकार झाला तर त्याला भगवान पुरुषोत्तम म्हणावं एवढी स्थिती आहे. एवढं सामर्थ्य भगवान श्रीकृष्णाचं असलेलं दिसतंच. त्याला आणखी एक उपाधी आपण देतो, पिढ्यानपिढ्या देतो. परंपरा पुनीत आहे की तो जगद्गुरु आहे. उगीच कुणीतरी कुणाला तरी जगद्गुरु म्हणत नाही आणि परंपरेनं पिढ्यानपिढ्या तर म्हणतच नाही. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णं वंदे जगद्गुरुम. ह्या जगद्गुरु कृष्णाला वंदन पिढ्यानपिढ्या आपण करत आलो.
पण हा श्लोक ज्यानं रचला त्यानं मोठ्या हुशारीनं रचलाय. त्या श्लोकातल्या शब्दाकडे आपण जर बघत गेलो तर भगवंताची दोन्ही कामं त्या ठिकाणी सांगितलेली आहेत. की भगवान श्रीकृष्ण गोकुळामधल्या गोपींच्या हृदयावर राज्य करील एवढी भक्ती जागवू शकतो, आणि दुसरीकडं शिशुपाल, जरासंध, कंस यांचा वध करण्याचं सामर्थ्यही प्रकट करू शकतो. त्या श्लोकात तसंच आहे. वसुदेव सुतम देवम कंस चाणूर मर्दनम देवकी परमानंदम कृष्णम वंदे जगद्गुरुम. जगद्गुरु कृष्णाची दोन कामं आहेत की एकीकडे तो देवकीला परमानंद देणार आहे, संत सज्जनांचं त्राण म्हणजे रक्षण नव्हे आनंद देणार आहे, देवकीचा परमानंद आहे, आणि दुसऱ्या बाजूला कंसासारखाच निर्दालन करणारा पण आहे. कंस चाणूर हा मोठा मल्ल होता. कंस चाणूर मर्दनम म्हणजे कृष्णाच्या जीवनाच्या दोन्ही बाजू आहेत. पुढे मी सांगणार आहे कृष्णाचं जीवन हे संतुलितच आहे मोठं, फार मोठं. ते एका बाजूला सदरक्षणाय आणि दुसऱ्या बाजूला खल निग्रहणाय. एक नुसतं चालत नाही, सदरक्षण पण करावं लागतं आणि खल निग्रहण पण करावं लागतं, खलाला शिक्षा पण करावी लागते. एवढी स्पष्ट गोष्ट आहे. त्या श्लोकातच ते आहे मुळी. आणि हाच वारसा आपल्याकडे वारकरी संतांच्या पर्यंत आलाय, संत श्रेष्ठ तुकारामांच्या पर्यंत आलाय की तुकारामांनी तीच भगवद्गीता पचवली होती त्या भंडाऱ्याच्या आणि भामनाथाच्या डोंगरावर बसून. म्हणून तुकाराम महाराज सहज दयेची व्याख्या करताना म्हणतात, दया तिचे नाव भूतांचे पालन. पण एवढं म्हणून थांबत नाहीत. सदरक्षणाय दया तिचे नाव भूतांचे पालन. पण तेच तुकोबा पुढे म्हणतात, आणिक निर्दालन कंटकांचे. म्हणजे सदरक्षणाबरोबर खल निग्रहण करणं ही भगवंताची यदा यदाई धर्मस्यमध्ये असलेली प्रतिज्ञा माय मराठीमध्ये तुकोबानी वेगळ्या भाषेमध्ये आणलेली आहे. इतका तो गीतेचा वारसा आहे. आता जे जे भेटे भूत ते ते मानीचे भगवंत ज्ञानदेवांनी शिकवलंच आहे आम्हाला. दयातीचे नाव भूतांचे पालन आम्हाला माहितीच आहे, पण त्याच्याबरोबर निश्चितपणे त्या भूतमात्रांना त्रास देणारे जे कोणी वाईट असतात ते भगवंताचा अपमान करत असतात. म्हणून भगवंताला सुद्धा अवतार घ्यावा लागतो. आपल्याला का बरं त्या राक्षसांना शिक्षा करायची नाही बरं? हा तो मुद्दा आहे. म्हणून आणिक निर्दालन कंटकांचे असं लक्षात येईल. आपण गीतेकडे नजर टाकली तर आणखीन एक महत्वाचा भाग आहे की गीता ही आपल्या हिंदूंना सगळ्यांना प्रिय आहे. पुढे माझ्या बोलण्यामध्ये बरेचदा संदर्भ घेईल. हिंदू धर्माची सगळी तत्व भगवद्गीतेमध्ये आहेत हेही स्पष्ट आहे. पण भगवद्गीता मुळात हिंदूंच्यासाठी नाही आहे. भगवद्गीता जेव्हा जन्मास आली तेव्हा हे शब्दच नव्हते. मुळे हिंदूही नव्हता आणि अन्य धर्मही नव्हते. त्यावेळी माणूस होता, मनुष्य धर्म होता, विश्व होतं, विश्वात्म भाव होता. आणि आज ज्याला आपण ग्लोबलायझेशन म्हणतो ते त्या कालखंडामध्ये विश्वाला नीड म्हणजे घरट असा उल्लेख वेदामध्ये आलेला आहे. म्हणून मी शब्द वापरतो की भगवद्गीतेमध्ये वैदिक विश्वात्म भाव आहे. हे सगळं विश्व एक आहे. ते भलं विविधतेनं नटलेलं असेल, रंगतरंगाने सजलेलं असेल, पण विश्व एक आहे. मग विश्व एक जर असेल तर तो विश्वात्म शब्द बघा, विश्व आत्म विश्वात्म भाव वैदिक. वेद वाङ्मय जगातलं सगळ्यात प्राचीन वाङ्मय आहे. हे स्पष्ट आहे, कुणी अमान्य करू शकणार नाही. तर ते जे वैदिक वाङ्मय आहे त्या वैदिकामधला विश्वात्म भाव हा त्या ठिकाणी असलेला आपल्याला दिसतो. गीतेचे थोरवी अनेकांनी अनेक प्रकारे गायली आहे. वाराह पुराण म्हणून प्रसिद्ध आहे. ते किती प्राचीन आहे माहिती नाही, पण वाराह पुराणामध्ये अनेक श्लोक आहेत. त्यातला एक श्लोक अगदी प्रसिद्ध आपल्याला माहिती आहे. गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपा न संशय. संशयच नाही मुळी असं वाराह पुराणात म्हटलंय. कोण म्हणते? भगवान स्वतः सांगतायत गीता मे परमा विद्या. ती परम अशा प्रकारची विद्या आहे. अत्र न संशय, त्यात शंकाच नाही मुळी असं वाराह पुराणामध्ये भगवंताच्या मुखी ते संवाद आहे मोठा. धरोवाच आणि भगवान वाच. धरा म्हणजे पृथ्वी विचारते आहे आणि भगवान सांगतायत. तर भगवान पृथ्वीला आणि पृथ्वीच्या तुम्हाला मला सांगतायत की गीता मे परमा विद्या ब्रह्मरूपा न संशय. इतकी गीता श्रेष्ठ असलेली आपल्याला दिसते.
या गीतेकडे आपण जेव्हा वळतो तेव्हा गीतेमध्ये अगदी सुरुवातीलाच आपल्या लक्षामध्ये येतं की अर्जुनाच्या दृष्टिकोनातून ज्याला विषाद योग असं म्हटलेलं आहे, अर्जुना जो काही त्रास झाला, पुढे थोड्या वेळाने त्या संदर्भ आणखी येईल, पण मध्ये जर काही वेगळा मुद्दा सांगतो, त्या विषाद योगाकडून जे गीतेचा प्रवास त्या तुमच्या माझ्या आत्ता जो आपण ज्ञानसत्र करतोय गीतेच्या संदर्भामध्ये, गीता जीवन गीता, त्यात वाक्य वापरायचं असं म्हणता येईल, विषाद योगाकडून अर्जुनाचा ना आपला विषाद योगाकडून प्रसाद योगाकडे जाणं म्हणजे भगवद्गीतेचा अर्थ समजून घेणं. विषाद योगाकडून प्रसाद योगाकडे जाणं, शेवटचा तो श्लोक आपल्या सगळ्यांच्या स्मरणामध्ये आहे, यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा, तिथं जाईपर्यंत हा विषाद योगाकडून प्रसाद योगाकडे अशा प्रकारचा प्रवास आपला असलेला आपल्याला दिसतो. आपण अशा प्रकारचं जे ज्ञानसत्र घेतोय ते एका भूमिकेतून घेतो. ती भूमिका अनेक अभ्यासकांचा आधार घेऊन पुढे जाणार आहे. मी स्वतः बोलत असताना सगळ्यात जास्त आधार घेणार आहे विनोबांचा. विनोबांची गीताई आणि विनोबांची गीता प्रवचन हे दोन ग्रंथ आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण अभ्यासातून लक्षात येतं की आचार्य विनोबा भावे यांचे गीतेवर 7 ग्रंथ आहेत. गीताई तर आहेच, पण गीता प्रवचने आहेत. काय काय आहे सांगतो. गीता प्रवचन निर्माण व्हायच्या आधी गीता प्रवचन लिहून घेतलेत साने गुरुजींनी. ही साने गुरुजींनी गीता प्रवचन लिहून घेऊन ती प्रसिद्ध व्हायच्या आधी साने गुरुजींनी आणखी काही थोडं लिहून घेतलं होतं आणि गीता प्रवचन प्रसिद्ध व्हायला वेळ होता म्हणून साने गुरुजींचं एक छोटं पुस्तक आधी छापलं, त्याचं नाव आहे गीता हृदय. हे पुस्तक अनुपलब्ध आहे पण काही थोड्यांजवळ आहे. तर गीता हृदय लेखक साने गुरुजी नव्हे तर गीता प्रवचनाचे विनोबाच, फक्त लेखनिक साने गुरुजी. म्हणजे गीता हृदय पहिलं पुस्तक, गीता प्रवचन हे दुसरं पुस्तक. नंतर विनोबा खाली केरळच्या बाजूला तुरुंगामध्ये होते, वेलोर या ठिकाणी. तिथं असताना त्यांनी काही प्रवचन लिहिली आहे, ती प्रसिद्ध आहेत पण सगळ्यांना माहिती नाही आहेत. त्याचं नावच मुळी वेलोर प्रवचने असं आहे. जे गीता हृदय, गीता प्रवचने, वेलोर प्रवचने हे 3 ग्रंथ झाले. याशिवाय गीताई, आपण तर गीता संता वर्गात सगळेच वापरतो. गीताई, त्या गीतेतली ती 60 अधिकरणं, त्या गीताईला धरूनच त्यांनी आणखीन एक पुस्तक लिहिलं, त्याचं नाव आहे गीताई चिंतनिका. त्यांनी त्या श्लोकाबद्दल स्वतःचं चिंतन मांडलंय आणि असं बुद्धीला झिणझिणे आणणारं ते चिंतन आहे. गीताई चिंतनिका. आणखी 2 ग्रंथ झाले, 5 झाले. त्याच्या पुढे त्यांनी गीता प्रवचनामध्ये जे 108 मुद्दे सांगितलेत, गीता प्रवचनाची मांडणी मोठी सुंदर आहे, फुलांच्या माळेसारखी आहे. ते जे 108 मुद्दे आहेत त्याचे त्यांनी संस्कृत श्लोकात बसवलंय, त्याला ते साम्य सूत्रे असं म्हणतात. तर साम्य सूत्रे याचं विनोबांचं स्वतःच एक पुस्तक आहे, नावच ते साम्य सूत्रे. तर त्या साम्य सूत्रामध्ये 11 म्हणजे एकूण साम्य सूत्र 108, त्यातल्या 11 साम्य सूत्रावर त्यांनी प्रवचन दिली आहे, सगळ्यावर नाहीत. म्हणजे पुस्तकाचं नाव साम्य सूत्रे प्रवचनयुक्त. 6 झालं. आणि 7वं अत्यंत महत्वाचं पुस्तक स्थितप्रज्ञ दर्शन, जे दुसऱ्या अध्यायामध्ये स्थितप्रज्ञ दर्शन महत्वाचं आहे, आपण बघणार आहोत. त्याला आपण जास्त वेळ देणार आहोत कारण दुसऱ्या अध्यायाचं नाव सांख्य योग असण्यापेक्षा स्थितप्रज्ञ दर्शन योग असणं हेच खरं आहे. तर ते स्थितप्रज्ञ दर्शन नावाचं विनोबांचं जवळजवळ 180 पृष्ठांचं, त्या सगळ्या श्लोकावर प्रत्येक श्लोकावर भाष्य करणारं असं पुस्तक आहे, ज्याचं नाव स्थितप्रज्ञ दर्शन. तर अशी 7 विनोबांची पुस्तकं मी मुख्यतः डोळ्यासमोर ठेवली आहेत. मी एका अर्थाने विनोबांचा भक्त आहे असं म्हटलं तर चालेल. आणि मी सगळी मांडणी करताना विनोबांच्या अंगानं, विनोबांच्या विचाराच्या अंगानं अशी मांडणी करणार आहे. पण ही मांडणी करत असताना त्याला आधार मी घेणार आहे सुरुवातीला आणि त्यांची काही वाक्यचक्क वाचून दाखवणार आहे. ते तो आधार म्हणजे ज्याला आपण आपलं जे गीता धर्म मंडळ आहे त्या गीता धर्म मंडळाचे जे संस्थापक सदाशिव शास्त्री भिडे, त्या भिडेंची अनेक पुस्तकं आहेत, पण एक छोटं अनुपलब्ध पुस्तक आहे, त्याचं नाव आहे गीता सार. हे मिळतच नाही. आणि गीता सार या छोट्या पुस्तकाचा मी दुहेरी संदर्भ आपल्याला देणार आहे. तर गीता सार मध्ये प्रत्येक अध्यायाच्या सुरुवातीला त्यांनी 3-4 वाक्यांची प्रस्तावना लिहिली आहे, ती मी सांगणार आहे. आणि नंतर त्यांनी प्रत्येक अध्यायातले महत्वाचे श्लोक दिलेत.
भिडे शास्त्रींनी दिल्यामुळे आपल्याला ते वंदनीय आहेत. आणि एकूण त्यांची संख्या 108 आहे. म्हणजे भिडे शास्त्रींसारख्या मोठ्या अभ्यासकाच्या मतानं 700 श्लोकांमधले 108 श्लोक ते महत्वाचे आहेत. ते आहेत की नाही आपण ठरवूया. पुढे मी दाखवून देणार आहे की गीता इतकी व्यक्ती स्वातंत्र्य मानणारी आहे की प्रत्येकानं आपापला विचार करावा. मुक्त स्वातंत्र्य. पण महानुभाव जे असतात त्यांची मदत घेऊन पुढे जावं. तर त्या श्लोकांची यादी सुद्धा जाता आता मी आपल्याला सांगणार आहे. तर सुरुवात ती आपण करू. त्यावेळी भिडे शास्त्रींचा उल्लेख आहे. आणखी थोड्या वेळानं आपण तिकडे जाऊ. याशिवाय आणि कोणाचा आधार घेणार आहे? लोकमान्य टिळकांचा निष्काम कर्मयोग म्हणजे आसक्तीरहित कर्मयोग हा तर गीता धर्ममंडळाचा प्राण आहे. तर लोकमान्यांचा संदर्भ येईल. आणखी ज्ञानेश्वरांच्या काही उदाहरणाच्या दृष्टीने संदर्भ येईल. म्हणजे ज्ञानेश्वरी, गीता रहस्य लोकमान्यांचं, गीता सार आणि विनोबांची 7 पुस्तकं, एवढ्या पुस्तकांच्या आधारे मी आपल्या समोर मांडणी करायचा प्रयत्न करणार आहे असं ध्यानामध्ये येईल. आता ही मांडणी करत असताना भिडे शास्त्रींनी या ठिकाणी आपल्याला सांगितलंय, पहिला श्लोक, पहिला अध्याय अत्यंत महत्वाचा आहे. भिडे शास्त्रींनी किती कमीत कमी शब्दामध्ये सांगितले पहा. खरोखर कौतुक वाटतं. आणि तिथे योग शब्दाचे 2 अर्थ येतात म्हणून परिच्छेद मुद्दाम सांगतो, आपण तो ऐका. भिडे शास्त्री म्हणतात पहिला अध्याय कशासाठी आहे बरं? तर युद्ध सज्ज अर्जुनाला विरुद्ध पक्षात गुरु आणि नातलग दिसले. किती शब्द साधे सोपे आहेत बघा. युद्धात बांधवांची हत्या करावी लागणार म्हणून अर्जुन खिन्न झाला. आपल्या हातातलं विजय धनुष्य त्यानं त्यागिलं. म्हणून पहिल्या अध्यायाचं नाव आहे अर्जुन विषाद योग. पण भिडे शास्त्री सांगतात अर्जुन विषाद योग या शब्दातल्या योग शब्दाचा अर्थ प्रकरण. आता हे मला मुद्दाम आपल्याला सांगायचं आहे की 18ही अध्यायाच्या शेवटी जेव्हा प्रकरण शब्द येतो, अर्जुन विषाद योगो नाम किंवा अन्य, जेव्हा असं जोडून तो योग शब्द येतो तेव्हा त्या योग शब्दाचा अर्थ अगदी साधा आहे. तो आहे प्रकरण. फक्त प्रकरण. अर्जुन विषाद योग म्हणजे अर्जुन विषादाचं प्रकरण. मग योग शब्दाचा अर्थ कुठं आहे? तो वर आहे. वर आपण ज्याला प्रत्येक अध्याय शेवटी पुष्पिका म्हणतात किंवा संकल्प म्हणतात. इति श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे. इथं जो योग शब्द येतो तो सुटा येतो का बघा? तो योग शास्त्र म्हणून येतो. म्हणजे योग शब्द सुटा आला की ते प्रकरण, आणि योग शास्त्र असं योग शास्त्रे असंच येतं आपण सगळ्या ठिकाणी बघा. आणि मग योग शास्त्रे जे येतं त्याच्या मागं लोकमान्यांचा आधार घ्यायचा. तर कर्मयोग शास्त्रे श्रीमद भगवद्गीतासु उपनिषत्सु ब्रह्मविद्यायाम. ब्रह्मविद्या काय नंतर मी आज किंवा उद्या शनिवारी सांगणार आहे आणि आपल्याला लिहून घ्यायला सांगणार आहे की 7 प्रकारच्या ब्रह्मविद्या होत्या. 7. आणि त्या सगळ्या ब्रह्मविद्यांचं नवनीत म्हणजे भगवद्गीता, म्हणूनच कौतुक आहे तिचं. तर ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे. मग योगच्या मागं लोकमान्य म्हणतील कर्मयोगशास्त्रे, भिडे शास्त्री म्हणतील कर्मयोगशास्त्रे, गवी केतकर म्हणतील कर्मयोगशास्त्रे, आणि ज्यांचा मी अभ्यास करतोय विनोबा, ते विनोबा म्हणतील साम्य योगशास्त्रे. हे माझ्या बोलण्यात पुढे येईल की विनोबा त्याला साम्य योग म्हणतात. थोडा फरक कमी जास्त आहे, थोड्या वेळानं तो बोलतो. पण साम्य योगशास्त्रे श्रीकृष्ण अर्जुन संवादे. मग पुढं म्हणजे योगशास्त्र शब्द जोडून आला की कर्मयोग शास्त्र किंवा साम्य योग शास्त्र, आणि नुसतं योग आलं तर प्रकरण. एवढं एक नीट आपण पक्क लक्षामध्ये घेऊया, यासाठी हे सांगितलं. पुढचा मुद्दा असा की अशा प्रकारचं ज्ञानसत्र तुम्ही आणि मी मिळून वेळ खर्च करून कशासाठी करायचं? एवढ्यासाठी करायचं की अगदी अध्यात्मशास्त्र आणि मानसशास्त्राविषयी विचार जर केला तर गीता संथा वर्गासारखा विक्रमी वर्ग जे काही करतोय ते पठण, मनन आणि चिंतन या पायऱ्यांनीच करतो. जेव्हा आपण पठण करतो, जेव्हा कंठस्थ करतो, तेव्हा कळत न कळत त्याचं मनन सुरू होतं, कळत न कळत ते चिंतन सुरू होतं. म्हणूनच कंठस्थ करायचं. याचं साधं उदाहरण असं, लहानपणी जे पाठ केलेलं असतं ते म्हातारपणापर्यंत किती आठवतं याचा विचार करा, आणि तरुणपणी प्रौढपणी केलेलं कितपत आठवतं याचा विचार करा. तर ते कंठस्थ असतं म्हणून तर ते आपलं असतं ना, ते स्वाधीन असतं, ते परस्वाधीन नसतं.
पण कंठस्थ करणं यात काही शंकाच नाही, तो तर आपला अत्यंत गौरवार्ह विक्रमी भाग आहे. पण पुढे जाऊन नीट लक्षामध्ये घ्यायला पाहिजे. हेच आपल्याला अभ्यंकरांनी, शंकर अभ्यंकरांनी सांगितलं होतं. काल दीपक टिळक यांनी पुन्हा तेच सांगितलं. आज मी त्याचाच उच्चार करतो नम्रपणे, की पठण, त्याच्या पाठोपाठ मनन, त्याच्या पाठोपाठ चिंतन, त्याच्या पाठोपाठ उद्बोधन आणि त्याच्या पाठोपाठ अनुगमन. मी माझ्या विचारातून 5 पायऱ्या मानतो. पठण, मनन, चिंतन, उद्बोधन आणि नंतर अनुगमन. हे काय आहे बघा. पठण जेव्हा आपण करतो तेव्हा आपण आपल्या मुखाची मदत घेतो. मुख आणि अन्य स्वरेंद्रिय सर्व. म्हणजे पठणाचा संदर्भ मुखाशी आहे, मननाचा संदर्भ शब्दाप्रमाणेच मनाशी आहे. मनन किंवा मुनी या शब्दात मनच आहे. तर मनन हे आपण लक्षामध्ये घेतो. पठण मुखाशी, मनन मनाशी आणि मग चिंतन कशाशी. पुन्हा प्रश्न पडेल की मनन आणि चिंतन मध्ये फरक आहे का? हो आहे. चिंतन नेहमी आत्म्यानं करतो, हे लक्षात घ्या. माझा अंतरात्मा चिंतन करतो, जीव किंवा प्राण नाही चिंतन करत, अंतरात्मा. हे पुढे बोलताना येणार आहे. म्हणजे मी जेव्हा चिंतन करतो तेव्हा माझा आत्मा, परमात्म्याचा अंश, अहम ब्रह्मास्मी, हे करतो. मग 3 पायऱ्या पुरेशा आहेत? नाही. समर्थांचा दासबोध वाचला, वारकरी संतांचं वाङ्मय वाचलं की पुढच्या 2 गोष्टी कळतात, की जे जे आपण असं ठावे ते इतरास शिकवावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, ही मनुष्य जन्माची जबाबदारी आहे. किंवा वेदातला ऋतवाद सांगायचा तर आत्मविकास कधी पुरा होतो? आत्मोद्धार झाल्यानंतर मी लोकोद्धार करीन तर आत्मविकास पुरा होतो, कारण सगळा आत्मा एक असतो. म्हणून पुढची गोष्ट तुम्हाला मला करायची आहे, जी मी करतोय, जी तुम्ही करायची आहे, आणि आता बेंद्रे म्हणाल त्याप्रमाणे आपल्या गीता संथा वर्गात सर्व ठिकाणी करायची आहे. वक्ते येतील, वक्ते बोलतील, तुमच्यातले वक्ते तयार होतील, पण आपल्याला चिंतनाच्या पुढे विचार करून, मननाच्या पुढे विचार करून आता उद्बोधन करायचंय. आणि उद्बोधन करण्यासाठी विश्वात्मा लागतो. मग आपण म्हटलं ना, चिंतन करायला आत्मा लागतो, तर उद्बोधन करायला विश्वात्मा लागतो. आणि तो विश्वात्मा असतो, आपल्या समोरच असतो. जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत, सांगितलं सगळ्यांनी. ही 4थी पायरी झाली. आणि 5वी पायरी जी आहे, ती 5वी पायरी तुमच्या माझ्यासाठी पुन्हा वैयक्तिक आहे. अनुगमन शब्द वापरलाय, की शेवटी तुम्हाला मला प्रत्येकाला देवानं बोलावल्यानंतर त्याच्या पायाशी जायचंय. हे शब्द काय वापरतो? अनुगमन. आपण अनुयायी आहोत. तो बोलावणार आहे, आपण जायचं आणि शांतपणे अनुगमन करायचंय. आणि ते अनुगमन करण्यासाठी आपल्याला जो भेटणार आहे तो मगाशी आत्मा, विश्वात्मा. अनुगमन करताना बोट धरून, आज गीतेचं बोट धरलंय, उद्या परमात्म्याचा मी बोट धरणार आहोत. अनुगमन करताना परमात्मा उपयोगी पडणार आहे. म्हणजे पुन्हा स्मरण करायचं तर पठण, मनन, चिंतन, उद्बोधन, अनुगमन. मन आधी मुख, मन, आत्मा, विश्वात्मा आणि परमात्मा. हे ध्यानामध्ये घेतलं की चिंतनाला आणि मननाला किती महत्व आहे आपल्या लक्षामध्ये. त्या दृष्टीनं 2 गोष्टी मी आज पहिलंच व्याख्यान आहे म्हणून आपल्याला सांगणार आहे आणि पुढे जाणार आहे. पहिली गोष्ट सांगणार अशी, थोडा वैयक्तिक संदर्भ आहे पण आवश्यक आहे म्हणून देतो, की मी स्वतः भगवद्गीता किती वर्ष वाचतोय. तर मी रत्नागिरीच्या गोगटे कॉलेजचा विद्यार्थी, BA पर्यंत तिथं होतो, नंतर MA ला कोल्हापूरला. SY BA म्हणजे BA 2 हे त्यावेळेचं जे होतं ते 1962 साल आहे. ते 1962 साली मला भगवद्गीता संस्कृतच्या अभ्यासामध्ये संपूर्ण भगवद्गीतेचं तत्वज्ञान होतं. 100 मार्कालाच होतं. म्हणजे 1962 साली मला डॉक्टर म.बा. कुलकर्णी म्हणून शिकवणारे, भा.का. नेने म्हणून होते शिकवणारे, त्यांनी गीता जी हातामध्ये दिली ती 62 साली दिली. आणि थोड्या दिवसामध्ये 2012 येणार आहे. आज 11 आहे. एका अर्थानं माझं भाग्य असं की माझ्या हातात 50 वर्ष कळत न कळत भगवद्गीता आलेली. आणि ती भगवद्गीता माझ्या हातात ठेवताना म.बा. कुलकर्णी यांनी आम्हाला सांगितलं की पठण तर करायचं, मनन तर करायचंच. आम्ही कॉलेजचे विद्यार्थी म.बा. कुलकर्णी यांच्या घरी गीता जयंतीच्या दिवशी जाऊन 20-25 असायचे, पण सगळी गीता म्हणत होतो 62 साली.
तर पठण मनन करायचंच आहे, पण आम्हाला सांगितलं मबा कुलकर्णींनी की त्याहीपेक्षा चिंतन करायचं. आणि चिंतन करायचं म्हणतात त्यांनी सांगितलं की उच्चार हा मंत्राचा भाग आहे, तो करायचाच, पण त्या श्लोकात जी पद असतात त्याचा विग्रह करायचा, पदच्छेद करायचा, पदान्वय करायचा. बघा, पद विग्रह, पदच्छेद, पदान्वय, आणि तो श्लोक काय म्हणतोय समजून घ्यायचं. आणखीन एक त्यांनी सांगितलं, आपण सगळ्यांनी ते लक्षात ठेवा, गीतेच्या कुठल्याही एका श्लोकाचा अर्थ लावताना एका श्लोकाचा अर्थ नसतोच, मुळी त्याच्या मागचा आणि पुढचा श्लोक लागतोच. याचा अर्थ लागत नाही, गडबड होईल काहीतरी. ही किल्ली आहे, कारण तो संवाद आहे, मी थोड्या वेळानं सांगतो. तर या दृष्टिकोनातून चिंतन करणं मी माझ्या मनाशी पक्क धरलं. हा एक वैयक्तिक संदर्भ. आता याच्यातून एक त्रुटी निर्माण झाली, ती मोकळेपणानं आपल्याला आधी सांगतो. आता सुरुवातीला सांगतो, म्हणजे पुढं जितके दिवसाकडून बोलण्यात ते सांगायला नको, की आपण सगळेजण कंठस्थ वर्गामध्ये गीता जी म्हणतो ती परसवर्णानं म्हणतो. म्हणजे ग, य, न, न, म आणि अन्य सगळे उच्चार हे आपण अगदी व्यवस्थित करतो. याला वैदिक पद्धत असं म्हणतात. वेदात ज्याप्रमाणे आरोह अवरोह असतात, आता ते नाहीच कुठे शिल्लक, पण बाकीचे जे परसवर्णाची भाषा ही वैदिक पद्धत आहे. आणि अनेक वर्ष पूर्वी मनीषाताई दाते आणि आता वसुधाताई पाळंदे आणि अनेक वर्षही चालवली आहेत. गीताध मंडळाला एक भूषण आहे. एक वैयक्तिक संदर्भ मुद्दाहून सांगतो की मी ज्या ठिकाणी राहतो, कल्याणी नगर, तो जरा एरिया थोडा हायफाय म्हणावा या टाईपच आहे, पण त्या ठिकाणी माझ्याच घरी वर्षभर गीता संथा वर्ग चालू आहे. आणि आणखी 2 वर्ष चालणार आहे. आणि 3 वर्षामध्ये आमच्याकडे गीता संथ वर्गाचा महिला 20 एक तयार होतील, तेवढ्या आत्ता येत आहे. म्हणजे गीता कंठस्थ चालू राहणं, ती करणं हे किती सर्वोच्च आहे. मी वैयक्तिक त्याशी किती संबंधित आहे हे मुद्दाम मी सांगितलं. पण नम्रपणे त्रुटी सांगतो की जेव्हा मी संस्कृत श्लोक उच्चारीन तेव्हा तुमच्या पद्धतीनं मला परसवर्णानं म्हणता येत नाही. आणि मी येत नसल्यामुळं जेव्हा मी ते उच्चार करीन तेव्हा तुम्हाला ते खटकतील सुद्धा. पण खटकू देऊ नका. मी ते उच्चार करतोय ते पदासाठी करतोय, पदच्छेदासाठी करतोय, पदविग्रहासाठी करतोय आणि मुख्यतः पदान्वयासाठी करतोय. म्हणून सगळ्यांनी लक्ष तत्वचिंतनाकडे द्या, हा मला सांगायचा नम्रपणे मुद्दा आहे. या भूमिकेतून जेव्हा गीता ही आपण जीवन गीता म्हणतो तेव्हा भिडे शास्त्रींनी सांगितल्याप्रमाणे एक आधार पुढे येणारच आहे. पण लोकमान्यांचाही काही मजकूर वाचून दाखवतो जो अत्यंत महत्वाचा आहे. लोकमान्यांनी मोठं पुस्तक आहे गीतारस, आपण सगळ्यांनी पाहिले, 400-500 पानाचं. या सगळ्या गीतारसातली अनेक वाक्य पुन्हा पुन्हा सांगावीत असे आहेत, म्हणून आपण यावर्षी गीता दर्शन गीता रहस्य विषयांक काढला. गीता रहस्यातली ही वाक्य काय सुंदर आहेत बघा. लोकमान्य सांगतायत, लोकमान्य ते म्हणतायत, गीता ही जीवन गीता आहे, याकडे मी खास लक्ष वेधतो. लोकमान्य म्हणतायत गीता ही जीवन गीता आहे, याकडे मी खास लक्ष वेधतो. गीता ग्रंथ हा सर्वसाधारण व्यावहारिक लोकांसाठी आहे. लोकमान्य म्हणतायत. पुढे म्हणतायत गीता ही तमाम दुनियेसाठी आहे. माशी म्हटलं हिंदूच नाही, वैदिक विश्वात्मभाव. पुढे ते म्हणतात परमार्थातील सर्व साधन, जे ध्यान मार्ग, योग मार्ग, सगळे चिंतन, जपयज्ञ, परमार्थातील सर्व साधन किंवा साधना ही व्यावहारिक माणसासाठी आहे. किती महत्वाचं वाक्य आहे. परमार्थातील सर्व साधना किंवा साधन हे व्यावहारिक माणसासाठी आहे. आणि म्हणून लोकमान्य म्हणतात की सगळ्या अध्यायामध्ये महत्वाचा अध्याय कुठला असेल तर 6वा अध्याय. आता लोकमान्यांनी निष्काम कर्मयोग सांगितलं आणि ते म्हणतायत की 6वा अध्याय महत्वाचा, याचा कारण तो अभ्यास योग आहे. आपण बोलू त्यावेळी ते लक्षात येईल. मी जेव्हा याच्यावर चिंतन करत होतो ते लोकमान्यांना आणखी काय म्हटलं असतं, तर लोकमान्यांनी 6वा अध्याय सांगितला आम्हाला कळावं म्हणून, पण 3रा अध्याय कर्मयोग आहे. 2ऱ्या अध्यायामध्ये कर्मण्यवाधिकार असते आहे, हे कसं सोडतील बरं. आणि लोकमान्यांनी सांगितलं असतं की 16वा अध्याय पण विसरू नकोस, कारण दैवासुर संपद विभाग आहे. ज्याला स्थितप्रज्ञ कळायला पाहिजे असेल त्यानं दैवासुर समजून घेतलं पाहिजे, आणि दैवासुर कळण्यासाठी स्थितप्रज्ञ समजून घेतलं पाहिजे. ते एक निश्चितपणे एकमेकासारखंच आहे, पूरक आहे, विरुद्ध आहे पण पूरक आहे.
हे जर लक्षामध्ये घेतलं तर लोकमान्यांचं हे वाक्य मला अत्यंत महत्वाचं वाटतं की व्यावहारिक लोकांसाठी पारमार्थिक सर्व साधना आणि भगवद्गीता आहे. म्हणून आपण जेव्हा आता या गीता ज्ञान यज्ञामध्ये ज्ञानसत्रामध्ये अध्यायावर बोलत जाऊ तेव्हा आता एक दोन वाक्य मी उच्चारून ठेवतो जी वारंवार येणार आहेत की मग गीता ही जीवन गीता आहे म्हणजे काय. तर एक लोकमान्य टिळक आणि दुसरे विनोबा. लोकमान्यांनी सांगितले की गीता ही जीवन गीता आहे म्हणजे निष्काम म्हणजे आसक्ती रहित कर्मयोग. हे तीन शब्द महत्वाचे. अख्खी संपूर्ण गीता वाचून काय शिकायचंय आम्हाला, काय यायला पाहिजे. लोकमान्याच्या भाषेमध्ये निष्काम, तोही शब्द चटकन कळत नाही म्हणून आसक्ती रहित. निष्काम म्हणजे आसक्ती रहित कर्मयोग म्हणजे जीवन गीता. इति लोकमान्य. आणि विनोबांच्याकडे वळलो तर काय लक्षात येईल, मी नंतर जेव्हा पुढचे अध्याय येतील तेव्हा साम्ययोग हा विनोबांना कसा प्रिय आहे ते 4 श्लोकातून दाखवणार आहे. त्याला जोडूनच 5व्या श्लोकामध्ये साम्ययोग हा शब्द स्वतः अर्जुनाच्या तोंडी आहे. जे आपण योग शोधताना सगळ्यात मोठी साक्ष अर्जुनाची काढू शकतो. तर या दृष्टिकोनातून साम्ययोग हा 5व्या लगेच पुढच्या श्लोकात येणार आहे, ते बघू आपण त्यावेळेला. आता विनोबांच्या दृष्टीने विचार करताना साम्ययोग म्हणजे समता योग. याचं पटकन साम्ययोग म्हटलं की साम्यवादी आणि कम्युनिस्ट असलं काही तर डोक्यामध्ये येऊन जाईल. म्हणून साम्ययोग म्हणजे समता योग युक्त फलत्याग. लोकमान्य कर्मयोगावर भर देतात तर विनोबाजी फलत्यागावर भर देतात. असं चित्र स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये येईल. लोकमान्य म्हणतायत की निष्काम म्हणजे आसक्ती रहित कर्मयोग आणि विनोबाजी म्हणतायत साम्ययोग म्हणजे समता योग युक्त आणि महत्व आहे फलत्याग. मी बोलताना आपल्याला दाखवून देईन की कर्मयोग लोकमान्यांना म्हणताना फलत्यागावर जास्त लक्ष केंद्रित करायचंय. आणि तुम्हाला मला सुद्धा व्यावहारिक दृष्ट्या जर जीवन गीता करायची असेल तर फलत्याग हेच मनावर बिंबवणं सगळ्यात जास्त गरजेचं आहे. मग या भूमिकेतून जेव्हा आपण विचार करायला लागू तेव्हा असं लक्षामध्ये येतं की जे आपण अध्याय वाचणार त्या अध्यायांची परंपरागत काही नावं आहेत की बघू आपण परंपरागत असणारी नावं. पण मग आपल्याला काही हे जरा लक्षामध्ये घ्या. आपण सगळेजण कार्यक्रमात शेवटी गीतेची आरती करतो तर ते कडव काय आहे, कर्म सुवर्म प्रकाशिनी कामासक्ती हरा तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्मपरा. ती ब्रह्मपरा विद्यावरची विशेषण बघा, कामासक्ती हरा. काम म्हणजे कामना म्हणजे वासना म्हणजे आसक्ती हरण करणारी. आणि त्याहून सुंदर आधी आहे कर्म सुवर्म. कर्मयोग हा महत्वाचा की कर्माचं वर्म कळतं, कर्माचं मर्म कळतं. आणि कर्माचं मर्म कळणं हाच निष्काम कर्मयोग आहे. म्हणून आरतीत म्हणतो कर्म सुवर्म प्रकाशिनी कामासक्तिहारा तत्वज्ञान विकासिनी विद्या ब्रह्मपरा. असं आपल्या लक्षात येईल. आता महत्वाचा प्रश्न असा, व्यास केवढे मोठे कलावंत आहेत बघा, केवढे मोठं सामर्थ्य आहे बघा की अर्जुनाचा विषाद योग हा अवघ्या मानव जातीचा विषाद योग म्हणून त्याने तो सादर केलाय. मी पुढे एक वाक्य उच्चारणार आहे विनोबांचं की गीता कळायला सगळ्यांनी अर्जुन होण्याची गरज आहे. अर्जुन म्हणजे रुजू, रुजू म्हणजे सरळ स्वभावाचा. थोड्या वेळाने येईल. पण मी असं म्हणतो की अर्जुनाचा विषाद फक्त अर्जुनाचा नाही, तुमचा माझा सुद्धा आहे. अर्जुन क्षत्रिय होता म्हणून तो त्याचा विषाद नव्हे, तुम्ही मी क्षत्रियच आहोत. रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग, अंतर्बाह्य जग आणि मन ही साक्ष आहे. आणि हे जर ध्यानामध्ये घेतलं तर सगळ्यात मोठा प्रश्न अर्जुनाचं चित्रण व्यासाने किती सुंदर केले पा. तर इतिहासाची पानं उलटूया. विचार करा, अर्जुन जेव्हा युद्धाला उभा राहिला त्याच्या आधी किती मोठ्या घटना घडून गेल्या. सगळ्यात मोठी लाजिरवाणी घटना म्हणजे द्रौपदी वस्त्रहरणाची. एकनाथांच्या शब्दात बोलायचं तर सगळ्या महाभारताचं मूल कारण द्रौपदी वस्त्रहरण आहे. ही घटना घडून गेली होती. अर्जुन लढायला उभा राहिला होता, तो कर्तव्य भावनेनं लढायला उभा राहिला होता.
आणि कृत निश्चयानं उभा राहिला होता की द्रौपदीचा नव्हे स्त्री जातीचा अपमान करणाऱ्या कौरवांना धडा शिकवेनच म्हणून कृतनिश्चयाने आणि कर्तव्य भावनेने अर्जुन लढायला आला होता. येताना पुन्हा देशोदेशीचे राजे जमवून आला होता. येताना पुन्हा आधी कृष्ण शिष्टाई झाली होती. कमीत कमी 5 गावांची मागणी केली होती. म्हणजे कमीत कमी मागणी करून कृष्णासारख्या भगवंताला शिष्टाई करायला पाठवून जेव्हा युद्ध टळत नाही, शिकस्त प्रयत्न करूनही युद्ध टळत नाही, युद्धाला पर्याय लक्षामध्ये येतं, तेव्हा युद्ध करायला नको. आणि वीरश्रेष्ठ पूर्वी त्यानं अनेकांना युद्धामध्ये पराभूत केलं होतं. विराटाच्या गायींचं रक्षण करताना हेच कर्ण भीष्म आणि द्रोणांना त्यानं पळवून लावलं होतं. काय कठीण होतं अर्जुनाला. बरं, अर्जुनानं दुष्टांचा संहार केला नव्हता असं तरी ऐक. अर्जुनाचा पराक्रम एका वाक्यात आपल्या सगळ्यांना सांगतो, सगळ्यांना माहिती असणं गरजेचं आहे की अर्जुनानं पाशुपतास्त्र मिळवत असताना भिन्न रूपानं आल्या प्रत्यक्ष भगवान शंकराला पराभूत केलेला आहे. हा महादेव नुसता महादेव नाहीये, वीरश्रेष्ठ आहे, त्रिशूलधारी आहे. अशा शंकराला पराभूत करण्याची जी अर्जुनाची ताकद होती, अनेक दुष्टांना यमसदनाला पाठवण्याचा ज्याचा इतिहास होता आणि द्रौपदीच्या लज्जेचं रक्षण करणे पती या नात्यानं त्याचं कर्तव्य होतं, तो अर्जुन जेव्हा आपल्या सगळ्या समोर नातेवाईक बघतो आणि घाबरतो, स्वजन 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 म्हणून कौतुकानं सांगायला लागतो. हे स्वजन पूर्वी त्याला माहिती नव्हते. मी पुढे सांगणार आहे, स्वजन स्वजन म्हणण्याच्या लायकीचे आहे. अरे ते रक्ताचे नातेवाईक आहेत, पण ते नातेवाईक म्हणण्याच्या लायकीचे आहेत. गीता हे शिकवते तुम्हाला मला सुद्धा. कर्तव्य म्हणजे कर्तव्य, कर्मयोग म्हणजे कर्मयोग. आणि ह्या स्वजनाला बघितल्यानंतर फक्त स्वजनांची नको ती आसक्ती होती. हा आसक्तीजन्य मोह होता. किती तर वीरश्रेष्ठ अर्जुन भगवान श्रीकृष्णाला सांगतोय की युद्ध करणं हेच मुळात पाप आहे. पटते का बघा. आपण सगळे गीता कंठस्थ करतो. युद्ध करणं हेच पाप आहे. वाक्य वाचून दाखवू. अरे युद्ध केलं की कुळक्षय होईल, अधर्म पसरेल, स्वैराचार माजेल, व्यभिचार बोकाळेल, दुर्भिक्षाचं संकट ओढवेल, मानवजात दुःखी होईल. याच्यापूर्वी अर्जुनानं काय केली होती? इतकी वर्ष युद्ध केली नव्हती. आताच्या महायुद्धामध्ये असं काय होतं की एवढं सगळं होणार आहे. आणि हे होऊनही चालेल, पण यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हे भगवंताने त्याला शिकवायला पाहिजे. कारण तो वीर श्रेष्ठ अर्जुन आहे. त्याला जबाबदारी आहे जगाच्या रक्षणाची. त्यांनाच हातपाय गाडले तर जगानं काय करायचं. काय स्थिती चमत्कारी काय बघा. श्लोक आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. सीदंती मम गात्राणि मुखम च परिशुष्यति वेपतुश्च शरीरे मे रोम हर्षश्च जायते. गांडीवम, त्याला एक दुसरा शब्द विजयम आहे. विजयम संस्रते हस्ता त्वक्चैव परिदह्यते न च शक्नोमि अवस्थातुम भ्रमतीव च मे मनः. माझं मन आता भ्रमण पावायला लावलंय, मी काय करू. केवढी कर्तव्य च्युती आहे मला सांगा. ही कळण्यासाठी ज्ञानेश्वरीतली 2 उदाहरणं आपल्याला मी सांगतो, अतिशय पटणारी आहेत. माऊलीचं खरंच उदाहरण देण्याचं सामर्थ्य फार मोठं आहे. ते म्हणतात, चंद्रकांत मणी असतो तो नुसता कुठेही असला तर कधी पाझरत नाही, पण चंद्रकिरणामध्ये आला की चंद्रकांत मणी पाझरतो. तसं भीष्म द्रोण हे स्वजन समोर दिसल्या बरोबर हा चंद्रकांत मणी पाझरला. शंकराशी लढताना नाही पाझरला. चंद्रकांत मणी चंद्रप्रकाशातच पाझरणार. अर्जुना रुजू स्वभावाचा. झालं, घडलं. आणि त्याहून छान उदाहरण ज्ञानदेवानी दिले. ते म्हणतात, तो जो भुंगा असतो तो सगळी लाकडं फोडत असतो, कठीणातली कठीण, बाबळीचे अगदी सुद्धा, पण तोच भुंगा कमळ कळीच्या प्रेमामध्ये मात्र अडकून पडतो. ते प्रेम असण्यापेक्षा ती आसक्ती असते. आणि भुंगा जसा कमळ कळीमध्ये अडकतो, तीच अर्जुनाच्या मनाची स्थिती झाली. आणि मग त्यानं प्रज्ञावाद सांगायला सुरुवात केली. गीतेतला प्रज्ञावाद शब्द नीट लक्षात घ्या. प्रज्ञावाद मध्ये प्रज्ञा शब्द आहे आणि हा प्रज्ञा शब्द स्थितप्रज्ञेमध्ये फार वेगळ्या अर्थानं आलाय.
मी त्यावेळी सांगणार आहे ती प्रज्ञा म्हणजे सामान्य बुद्धी नव्हे, तर आत्माभिमुख बुद्धी. आत्मा परमात्मा मिळवणारी जी बुद्धी असते तिला प्रज्ञा म्हणतात. नाही तर बुद्धिमत्तेच्या अनेक कसोट्या आहेत. बुद्ध्यांक हे आपल्याला माहिती आहे. बघा तिथेही प्रज्ञा शब्द आहे आणि इथेही प्रज्ञा, जे ते योग शब्दासारखं झालं मगासारखं गडबड झाली. प्रज्ञा वादांश भाषसे, किती शब्द आहेत? अशोचा नन्व शोचस्त्वम प्रज्ञा वादांश भाषसे असं आपण म्हणतो. ते कसं आहे माहिती आहे? त्वम अशोच्यान अनु अशोचः. अनु अशोचः म्हणजे जे काही शोच म्हणजे विचार करायला योग्य नाही त्याचा तू अनु म्हणजे अनुयायी होतोयस. अरे बाबा कसला संन्यास तू सांगतोस? आयुष्यातील संन्यास तुला कळलाय का? म्हणून आणि वर पुढे म्हटले प्रज्ञा वादांश भाषसे. भगवान योगेश्वर श्रीकृष्णालाच प्रज्ञावाद सांगतोय. मगाचा कुळधर्म, कुळ जाती, दुर्भिक्ष, व्यभिचार जो कृष्णाला काही माहितीच नाही. आणि मग या ठिकाणी पहिल्यांदा उल्लेख करतो आचार्य विनोबांचा. सगळे मी बोलणारे विनोबांचंच, पण विनोबांनी इतकी सुंदर गोष्ट सांगितली आहे, प्रसिद्ध आहे. मी बोलायला लागलो की आपल्या लक्षात येईल की अर्जुनाची अवस्था कशी झाली होती. तर एका प्रसिद्ध न्यायाधीशासारखी झाली होती. मोठा प्रसिद्ध ख्यात कीर्त असा तो न्यायाधीश. कठोर, किती कठोर, तर त्याच्या समोर गुन्हेगार आला आणि गुन्हा सिद्ध झाला. समजा खून करण्याचा गुन्हा सिद्ध झाला तर खून केलेल्या माणसाला माणुसकी म्हणून जरा जन्मठेप देऊया असं नाही. ज्यानं खून केला त्याला फाशी ही कठोरपणे तो देत असे. यासाठीच तो प्रसिद्ध होता, ख्यात कीर्त कठोर न्यायाधीश म्हणून. पण योगायोगानं एक दिवस त्याच्या समोर त्याचा अगदी जवळचा नातेवाईक हा समोर गुन्हेगार म्हणून उभा राहिला. दुर्दैव असं की कोर्टामध्ये, न्यायालयामध्ये तो जवळचा गुन्हेगार, जवळचा त्याचा नातेवाईक गुन्हेगार ठरला आणि न्यायाधीशाला हात बांधले असल्यामुळे आता फाशीची शिक्षा देण्याची गरजच उत्पन्न झाली. पण वर्षानुवर्ष अनेकांना फाशी दिली आहे, लोकांनी बघितलंय, त्याचा रेकॉर्ड आहे. आता याला फाशी द्यायला नको. आता जवळच्या नातेवाईकाला फाशी द्यायची पाळी आल्याबरोबर मात्र विनोबा म्हणतात आमचा न्यायाधीश गडबडला, कचरला, अर्जुनासारखा झाला. आणि अर्जुनासारखा त्यानं प्रज्ञावाद सांगायला सुरुवात केला. वाक्य मोठी सुंदर आहेत. तो बुद्धिवाद बोलायला लागला की फाशीची शिक्षा अमानुष असते. पहिला मुद्दा, फाशीची शिक्षा अमानुष असते, ती देणे मनुष्याला शोभत नाही. खून करणाऱ्याने डोळ्यावर खून चढला म्हणून कुणाचा तरी खून केला, पण डोळ्यावरचा खून उतरल्यानंतर आपण शांतपणे त्या माणसाला उचलून फाशीच्या तख्तावर चढवणे हे माणुसकीला लाजिरवाणे आहे. त्यानं पाचवी गोष्ट सांगायला सुरुवात केली की ही लाजिरवाण्यानं काळीमा फासणारी गोष्ट फाशी देणं आपण बरोबर नाही. हे सगळं तो बोलायला लागला समोर नातेवाईक गुन्हेगार ठरला म्हणून. समजा समोर त्याचा जवळचा नातेवाईक गुन्हेगार ठरला नसता तर हा न्यायाधीश स्वतः मरेपर्यंत किंवा सेवानिवृत्त होईपर्यंत इतरांना मरेपर्यंत फाशी देत राहिला असता. माणसं आपला मोह, आपली आसक्ती, त्याला तत्वज्ञानाची किती सुंदर कलही करतात हे आपल्या लक्षामध्ये येतं. प्रज्ञा वादांश भाषसे हे आपल्या लक्षामध्ये येतं. आणि भगवद्गीतेच्या पहिल्या अध्याय स्पष्टपणे आपल्या लक्षामध्ये असं येईल की भगवंतानी, तसे भगवान श्रीकृष्ण म्हणजे मधुरम, त्या श्लोकात म्हटल्याप्रमाणे सगळंच मधुर त्या भगवंताचं. पण इथं मात्र त्या कृष्णानं चक्क अर्जुनावर ठपका ठेवलाय, त्याचा दोष दाखवलाय. अरे काय वेड्यासारखं बोलतोयस. त्याला क्लैब्यम मास्म गम पार्थ म्हटलंय. क्लैब्यचा अर्थ लक्षात घ्या. अतिशय कठोर शब्दामध्ये ठपका ठेवलाय आणि तो ठपका ठेवला बरोबरच आहे. तो सगळा ठपका ठेवला, सगळं त्याला विचारलं, सगळी चूक त्याच्या पदरात घातली, सगळी तत्वज्ञानाची मीमांसा केली. ब्रह्मविद्यायाम योगशास्त्रे श्री कृष्णार्जुन संवादे 700 श्लोक संपन्न झाले. आणि मग भगवान श्रीकृष्णानं आधी बुद्धिवाद बोलणाऱ्या पहिल्या अध्यायातल्या अर्जुनाला 18व्या अध्यायामध्ये विचारलंय की बाबा 18 अध्याय ऐकलेस, पहिल्या अध्यायात तुला मोह होता, शब्द बघा, आता तरी तो मोह गेला का? कशाला गीतेचा अर्थ दुसरीकडे बघायला पाहिजे? तोच विचारतोय ना, मोह म्हणतोय ना, मोह आसक्तीतून येतो. पण
प्रश्नच बघा ना, मोह गेला का? शब्द आपल्याला माहिती आहेत. हे धनंजय, क्वचित ते अज्ञान संमोहा प्रनष्टः. तुझा तो अज्ञानातून जन्मलेला संमोह, नुसता मोह नाही, सम्यक मोह, तो समूह गेला का? आणि मग अर्जुन स्पष्टपणे म्हणाला, नष्टो मोह, नष्टो मोहा स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादान्मयाच्युत स्थितोस्मी गत संदेहा. वर मोह गेला, संदेह म्हणजे संशय गेला, आसक्ती गेली. स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. काय सांगशील ते आता करतो. व्यक्ती स्वातंत्र्य देऊनही आता गुरु शिष्य एकत्र आले आणि काय सांगशील ते करतो. किती श्लोक महत्वाचा आहे. आपण सगळे संथा वर्गामध्ये गीतेबरोबर गीताही वाचतो, कारण ती तशी सुंदर आहे. गीतेतले शब्द बघा. विनोबा आपल्या माय मराठीत म्हणतायत, मोह मेलाची तो देवा. नेमकं कळतं आम्हाला. मोह मेलाची तो देवा, कृपेने स्मृती लाभली. आता झालो निशंक मी आता, करीन म्हणशी तसे. मुलानं वडिलांना म्हणावं, काय सांगा तसं करतो. करीन म्हणसी तसे, करिष्ये वचनम तव. विनोबा गीता म्हणजे मला सांगतात तेव्हा आपल्या लक्षात येतं. आणखीन एक मी गीतेचं चिंतन करताना आपल्याला दाखवून देतो. मी जेव्हा श्लोकावर विचार करत होतो तेव्हा स्थितोस्मी म्हटलंय. स्थितोस्मी म्हणजे मी स्थित झालो, मी योगस्थ झालो, मी पुन्हा सांगतो सत्वस्थ झालो, आत्मस्थ झालो. पण स्थित हा स्थित प्रज्ञाशी तर संबंधित नाही ना. आज शंका मला बरेच दिवस होती. मला वाटत होतं स्थितोस्मी मध्ये स्थितप्रज्ञ संबंधित आहे. आणि मी पुन्हा एकदा स्थितप्रज्ञ दर्शन हे जे विनोबांचं पुस्तक आहे ते वाचलं आणि त्यातल्या शेवटच्या प्रकरणामध्ये मला हे मिळालं आणि अत्यानंद झाला. विनोबानी म्हटलंय की स्थितोस्मी म्हणताना स्थितप्रज्ञच त्याच्या डोळ्यासमोर आहे. तो म्हणत नाही मी स्थितप्रज्ञ झालो म्हणून, कारण ते म्हणणं अहंकाराचं होईल की मी स्थितप्रज्ञ झालो. पण स्थितोस्मी शब्द तोच आहे. स्थितोस्मी गत संदेहा करिष्ये वचनम तव. इतकी गीता एकमेका संबंधित असते. गीता गीतेनच उलगडायची असते. ज्ञानेश्वरीची उभी ज्ञानेश्वरीनच उलगडायची असते. हे जाता जाता लक्षात घ्या. म्हणून प्रज्ञावाद नको, विकार नको, त्या विकारासाठी वैचारिक मुद्दे मांडणं असतं ते नको, आसक्ती लपवण्यासाठी प्रज्ञावाद नको, आणि स्वजन आणि परजन याच्यामध्ये स्वजन जर वाईट असतील तर निश्चितपणे मोडले पाहिजेत. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. पहिला मुद्दा आपण गीतेचं प्रयोजन पाहताना पाहिलं तो अशा प्रकारचा की गीता ही आपल्या लक्षामध्ये आणून देते आसक्तीजन्य मोह दूर करायचा म्हणून. पण ही झाली नाण्याची एक बाजू. नाण्याची दुसरी बाजू अशी की आसक्तीजन्य मोह दूर करायचा म्हणजे काय करायचं. आसक्तीजन्य मोह दूर करायचा म्हणजे दुसऱ्या बाजूला स्वधर्म करायचा. स्वधर्म म्हणजे कर्तव्य कर्म करायचं. दुसऱ्या अध्यायापासून आपण हे बघणार आहे. पहिल्या अध्यायानंतर थोडं बोलणार आहे मध्ये मी, पण दुसऱ्या अध्यायापासून आपण बोलणार आहे स्वधर्म करायचं, कर्तव्य कर्म करायचं. आणि हे जर आपल्याला करायचं असेल तर तो स्वधर्म किंवा आपला स्वभाव बघा, थोडं वैचारिक आहे. स्वधर्म किंवा आपला स्वभाव कसा जन्मास येतो. आपल्या सगळ्यांचा स्वधर्म हा आपल्या स्वभावावर अवलंबून असतो. आणि आपला स्वभाव आपलं शरीर घडताना जे त्रिगुण असतात त्यांची जी अवस्था असते त्याच्यावर अवलंबून असतो. म्हणून व्यक्ती तितक्या प्रकृती असतात. पुढे मी बोलताना बरेचदा येणार आहे सत्व, रज आणि तम. सांख्य तत्वज्ञानात प्रकृतीच मुळी ही तिघांनी बनली आहे. मी पुढे दाखवून देणार आहे की सांख्य ईश्वर मानत नाहीत, गीता ईश्वर मानते. पण सांख्य जे 3 तत्व मानतात, गणित आहे सरळ, 1 + 2 + 3 म्हणजे गणित, संख्या, बेरीज वजाबाकी. आता बघा, माझी प्रकृती त्या प्रकृतीने ठरवली आहे. ती प्रकृती म्हणजे महत सांख्य. माझी प्रकृती त्या प्रकृतीने ठरवलेली आहे. तो माझा स्वभाव आहे. स्व बाजूला काढा, भाव बाजूला काढा. आणि जो माझा स्वभाव आहे ते माझं स्वधर्म आहे. ते बदलून चालत नाही. अर्जुनाचा वर्षानुवर्ष त्रिगुणांनी बनवलेला स्वभाव
क्षत्रिय म्हणून दीन दुबळ्यांचं रक्षण करण्याचा होता, तो आता 18 अक्षौहिणी सैन्यासमोर आल्यानंतर सोडतो म्हटलं शक्य नाही. त्याला क्षात्र धर्म म्हणा, त्याला स्वधर्म म्हणा, त्याला स्वभाव म्हणा, काही म्हणा, पण तो त्रिगुणजन्य आहे. आणि तुमचा माझा सुद्धा स्वभाव हा असाच असतो. जो आपण स्वभाव दुरतिक्रमा म्हणतो तो याही अर्थाने. याचा अर्थ आपण आपल्यात बदल करावा, विकसन व्हायलाच पाहिजे, पण मूळ आपला स्वभाव सोडून परधर्माकडे जाणं हे फार अहित आहे असं लक्षात येईल. 2 मुद्दे लक्षात घेऊन पहिल्या अध्यायाकडे येऊया. ते मुद्दे असे की भगवद्गीतेमध्ये पुढचा शब्द येतो, श्रेयान स्वधर्मो विगुणः परधर्मो भयावह. हा परधर्म म्हणजे दुसऱ्याचा स्वधर्म, म्हणजे दुसऱ्याचा स्वभाव, म्हणजे त्याच्या शरीरातले त्रिगुण आणि माझ्या शरीरातले त्रिगुण सारखे नाहीयेत, म्हणून मी त्याची नक्कल करणं हा परधर्म आहे आणि तो भयावह आहे. उलट काय आहे, श्रेयान स्वधर्मो विगुणः. विगुणः या शब्दामध्ये गुण आणि आधी वि हा उपसर्ग आहे. विचा अर्थ विगतः गुणः असा आहे, ज्याच्यातले गुण निघून गेलेत. विगुण याचा अर्थ दोषयुक्त. पण गीता आणि संस्कृत मध्ये आपण जे उपसर्ग असतो त्याचे अर्थ बदलूनही घेऊ शकतो. वि या उपसर्गाचा अर्थ फक्त विगतः नाही आहे तर विशेषः पण आहे. आणि जर वि ह्या उपसर्गाने विशेषः जरी नसेल तर विगुणाचा अर्थ विगुतः गुणः म्हणण्यापेक्षा विशेषो गुणा म्हणतो तर काय बिघडलं. व्यक्ती जितक्या प्रकृती नात्याने मी जो 3.5 हात देह धारण करून आलो हा विशेष गुण आहे. काय प्रत्येकाने मानायला हरकत आहे मी अर्जुन आहे म्हणून. आणि जो माझा स्वधर्म आहे त्रिगुणांनी बनवलेला, त्याच्या आधारे मी पुढे जाणं ही गोष्ट महत्वाची. आचार्य विनोबा भावे त्यांच्या गीता प्रवचनात अन्यथा सर्व ठिकाणी अतिशय सोप्या शब्दामध्ये बोलतात. हे 3-4 मुद्दे किती सोपे आहेत बघा. प्रत्येकाचा स्वधर्म, कारण तो परधर्म भयावावर येणार आहे ना. स्वधर्म हा लहान पण नसतो आणि मोठा पण नसतो, श्रेष्ठ पण नसतो आणि कनिष्ठ पण नसतो. प्रत्येकाचा स्वधर्म हा त्याच्या बेताचा असतो. आणि विनोबा म्हणतात जसा प्रत्येकाचा सदरा त्याच्या बेताचा असतो. दुसऱ्याचा सदरा चांगला म्हणून घेऊन उपयोग काय. किंवा पुढे म्हणण्यात माझी आई ती माझीच आई आहे ना, तसं बेताचा माझा सदरा असतो हा मुद्दा. आणि पुढे ते म्हणतात की स्वधर्म कसा आहे माहितीये, त्यांनी 2 उदाहरणं दिली आहेत. पहिलं उदाहरण, पाणी मौल्यवान का दूध मौल्यवान. पाणी मौल्यवान का दूध मौल्यवान, तर दूध मौल्यवान. मग मासा जर मौल्यवान दुधामध्ये टाकला तर मासा जगेल का. मासा कमी मौल्यवान असणाऱ्या पाण्यातच तगणार आणि जगणार. की दुसरं विचारलंय, पृथ्वी मोठी का सूर्य मोठा. उत्तर सूर्य मोठा. पण कोणी सूर्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला तर तो जळून जाईल. उलट पृथ्वीवर राहून स्वधर्म पाळत सूर्याचा प्रकाश मिळवत स्वतःचा विकास केला तर तो मोठा ठरेल. म्हणून पृथ्वीवर आपण राहायचंय. पाण्याचा संदर्भ हे नीट लक्षामध्ये घ्या. मग आपला स्वधर्म कसा असतो, तर त्या स्वधर्माची 3 विशेषण आहे. एक विशेषण आहे थोडं कठीण वाटेल पण बघा, स्वभावज. म्हणजे माझा जो स्वभाव आहे त्यातून जन्मलेला आहे. माझा स्वधर्म कसा, स्वभावज म्हणजे जन्मलेला. दुसरा गुण असा की तो माझा स्वधर्म समाजाची बांधिलकी म्हणून मला स्वीकारावा लागला. बघा स्वधर्माच्या आपण कसोट्या सांगतो. एक स्वधर्म म्हणजे स्वभावज, माझा स्वभाव आहे तसा. दुसरं, मी माझ्या आयुष्यात जीवन हेतू म्हणून काही स्वीकारले ना. मी वर्षानुवर्ष प्राध्यापक होतो. तो वर्षानुवर्ष प्राध्यापक होतो तर अभ्यास करून वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना चांगलं शिकवणं हे माझं काम नाही का. पगार बिगार गोष्टी नंतर, पण माझा स्वभाव नको का तो व्हायला. नाही तर गीता कशाला वाचायची मी. मुद्दा असा की स्वभावज याच्या बरोबरच बांधिलकी ही गोष्ट तितकीच महत्वाची समाजाची. पुढे मी दाखवणार आहे. माणूस एकटा कधीच नसतो. तो जीवन प्रवाहात जन्मतो आणि जीवन प्रवाहातच मरतो. त्यामुळे त्याला स्वभाव टाकताच येणार नाही. पुढे दुसऱ्या अध्यायात येईल. मुद्दा असा, दुसरा शब्द. आणि तिसरा मुद्दा असा की मग माझा स्वभाव हेच माझं कर्तव्य कर्म आहे. म्हणजे स्वभाव जे आहे
बांधिलकी आहे आणि कर्तव्य कर्म आहे. एवढं जर मी केलं तर निश्चितपणे मला स्वभाव म्हणजे आता म्हटल्याप्रमाणे नाण्याची एक बाजू आणि त्याच्या आधी म्हटल्याप्रमाणे आसक्तीजन्य जो संदर्भ आपण दिला, आसक्तीतून जन्मास आला मोह, तो संदर्भ लक्षात येईल. पहिल्या अध्यायाकडे जाताना आपल्या लक्षात येतं की पहिला श्लोक, पहिल्या अध्यायावर कमी बोलायचं अगदी आपल्याला. आता मी थोडं बोलेन, शनिवारी थोडं बोलून दुसऱ्या अध्यायाकडे जाईल, कारण पहिला अध्याय शेवटी ऐतिह्य कथन आहे. पण काही गोष्टी महत्वाच्या आहेत ज्या आपण या ज्ञानसत्रात लक्षात घेऊ. पिढ्यानपिढ्या आपण म्हणत आलोय धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किम कुर्वत संजय. हे धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे काय आहे बरं? अहो, त्याला कुरुक्षेत्र का म्हणतात आणि त्याला धर्मक्षेत्र का म्हणतात? धर्मक्षेत्र या शब्दाचा अर्थ पुण्यक्षेत्र असा आहे, तीर्थक्षेत्र असा आहे. पुण्यक्षेत्र धर्मक्षेत्र आहे. मग धर्मक्षेत्र कळलं, पण कुरुक्षेत्र काय आहे? तर माहिती कळते. कुरुक्षेत्र म्हणायचं कारण ते कुरुशी संबंधित आहे, ते कुरु वंशाशी संबंधित आहे. पांडव हे सुद्धा कौरव आहे, ते लक्षामध्ये घ्या. तो जो कुरु हा पूर्वज होता, त्यानं आज ज्याला आपण हस्तिनापूर म्हणतो, दिल्ली म्हणतो, ते जे मैदान आहे कुरुक्षेत्राचं मैदान, जी ती जागा आहे, ती जंगल असताना कुरु या राजानं स्वतः पुढाकार घेऊन, जसं आपल्या दंडकारण्यात घडलं, तर त्या हस्तिनापूर परिसरामधल्या जंगलामध्ये कुरु या राजानं पुढाकार घेऊन जंगल तोडून मनुष्य जातीला राहण्यासाठी उत्तम वस्ती करण्यासाठी जागा तयार केली. म्हणून पिढ्यानपिढ्या कुरुने केले क्षेत्र, म्हणून कुरुक्षेत्र हे नाव मिळालं. क्षेत्र म्हणजे शेत, कुरुक्षेत्र यासाठी. ठीक. पण कुरुक्षेत्र धर्मक्षेत्र का? तर संदर्भ असा, ह्या कुरुनं राजा असून प्रजेचं दुःख जाणलं, लोकांना कामाला लावून आपण बघत बसला आणि स्वतः हातात कुऱ्हाड घेऊन झाडं तोडायला लागला. स्वतः वस्ती योग्य जागा केली हे इंद्रानं बघितलं. इंद्र प्रसन्न झाला आणि इंद्रानं या कुरुक्षेत्राला असं वरदान देऊन ठेवलं. म्हणून ते धर्मक्षेत्र झालं. की दोन गोष्टी, एक, या कुरुक्षेत्रामध्ये बसून जो कोणी तपश्चर्या करील तो स्वर्गात जाईल, तप. आणि दुसरं सांगितलं, कुरुक्षेत्रामध्ये जो कोणी धर्म्य युद्ध करील त्यालाही स्वर्ग प्राप्ती होईल. म्हणून मी दुसऱ्या अध्याय दाखवून देणाऱ्या धर्म युद्ध नाहीये, धर्म्य युद्ध आहे. तर इंद्रानं वर दिला की धर्म युद्ध जो कोणी करील तो कुरुक्षेत्रामध्ये तोही स्वर्गाला जाईल. हे दोन गोष्टी म्हणजे तपस्वी आणि सैनिक, म्हणून धर्मक्षेत्रे कुरुक्षेत्रे समवेता युत्सवा मामका पांडवाश्चैव किमु कुर्वत संजय. आपण पुढे गेलो की एकदम तिसऱ्या श्लोकामध्ये लक्षामध्ये येतं, पश्यैतां पांडुपुत्राणाम आचार्य महतीं चमुं व्यूढां द्रुपदपुत्रेण तव शिष्येण धीमता. कधी नव्हे ते दुर्योधन दुसऱ्याबद्दल बरं बोललाय. त्या बाबाला स्वतःच्या कोणाला बरं बोलताच येत नाही, पण द्रोणांशी बोलायचं आणि द्रोणांचं मन आता राखायचं, कारण ते होते प्रमुख. कारण भीष्म होते पण सगळं द्रोणांशी बोललंय, हे आपण लक्षात घेतलंय का? पहिल्या अध्यायामध्ये सगळं बोलणं द्रोणाशी आहे, खरं भीष्मशी असायला पाहिजे. पण द्रोणांशी तो बोलतोय, द्रोणाला बरं वाटावं म्हणून लाडक्या अर्जुनाबद्दल बोलला असेल, पण अर्जुनाबद्दल नव्हे, जो त्याच्या जीवनामध्ये त्याच्या वडिलांच्या आत्माने संबंधित आहे, द्रुपद पुत्र, त्याला चांगलं म्हटलंय. म्हणून म्हटलं बाबा चांगलं बोलला. काय म्हटलंय बघा, व्यूढाम द्रुपद पुत्रेण तव शिष्येण धीमता. हे द्रोणाचार्या, तुझा जो धीमत म्हणजे बुद्धिमान शिष्य द्रुपद पुत्र, आता सांगितलेला धृष्टद्युम्न नाव त्याचं, धृष्टद्युम्न द्रुपद पुत्र धीमता, त्यानं एक सेना रचली आहे. व्यूढाम द्रुपद पुत्रेण, व्यूह म्हणायचं, अभिमन्यूचा चक्रव्यूह. आता धीमताने शिष्य म्हणताना ही व्यूह रचना काय असायची बरं? तर महाभारताचा अभ्यास करताना आपल्याला नीट लक्षामध्ये येतं की व्यूह रचनेचे प्रकार भिन्न भिन्न आहेत. अभिमन्यू जो मारला गेला तो मुद्दाहून तो चक्रव्यूह होता. तसं आत्ता जो व्यूह रचला आहे आपल्या धृष्टद्युम्नानं, त्याचं नाव वज्रव्यूह आहे. वज्रव्यूह म्हणजे इंद्राच्या वज्रासारखं, आणि ज्याच्यामध्ये कमीत कमी सैन्य लागतं पण परिणाम जास्त होतो, त्या व्यूहाला वज्रव्यूह म्हणतात.
आणि असं वज्रव्यूह रचलं म्हणून धीमताम म्हटलंय, हे लक्षात घ्या. चांगुलपणा भलं बोलायचं म्हणून नव्हे. दुर्योधन हुशार आहे, बुद्धिमान आहे, शूरही आहे, गदा युद्धात प्रवीण आहे, भीमास तोडीस तोड आहे. तो धीमताम यासाठी म्हणतोय की कमीत कमी सैन्य, 11 आणि 7, तर कमीत कमी सैन्य असल्यामुळं त्याची वज्रासारखी सुंदर रचना केली आहे म्हणून. पुढे अगदी ओळीनं सगळे महारथी सांगितलेत आणि ते महारथी संख्येनं 15 सांगितलेत. हे शत्रू पक्षातले सांगितले आणि मित्र पक्षातले मी त्याच्या बाजूने मात्र फक्त 7 सांगितले. आता 15 आणि 7 हा का फरक आहे बरं? तर हा जो फरक आहे तो लक्षात घेताना एकच उत्तर आपल्याला देता येतं की बोलतोय कोण कुणाशी? द्रोणांशी, दुर्योधन. मग द्रोणाचार्यांना स्वतःच्या पक्षातले सगळे महारथी माहिती आहेतच की. शत्रू पक्षात कोण कोण आहेत हे सांगणं आणि त्यांची योग्यता लक्षात आणून देणं हे गीतेनं बरोबर साधलंय. शत्रूच्या बळाची कल्पना नसणं जे पराजयाची तयारी करणं आहे. शत्रूचं सुद्धा बळ कळलं पाहिजे म्हणून अगदी आमचा दुर्योधन किती सुस्पष्टपणे म्हणतोय बघा, अत्र शूरा महेश्वासा भीमार्जुन समायुधी युयुधानो विराटश्च द्रुपदश्च महारथः. महारथ म्हणजे महारथी, कर्णाला महारथीकरण म्हणतात. हा महारथ किंवा महारथी असतो कसा? तर गणिताच्या भाषेमध्ये 10,000 धनुर्धरांशी एकटा जो लढतो त्याला महारथी म्हणतात. तो रथात असतो म्हणजे त्याला एक साधन आहे, पण 10,000 धनुर्धर समोरून जरी आले तरी एकटा जो लढतो त्याला महारथी म्हणतात. त्याच्यावर अतिरथी, अजून कुठं अतिरथी उल्लेख नाहीये. कोण कोण महारथी आहेत बरं? तर स्वतः धृष्टद्युम्न आहेच, भीम अर्जुन आहे, नंतर युयुधान कंसाच्या सात्विकी म्हटले. हे जर जाता तर नीट लक्षात ठेवा, भगवान श्रीकृष्णाचा उजवा हात म्हणजे हा सात्विकी, बलरामाचा उजवा हात म्हणजे सात्विकी. शिवाय सावंतांची युगंधर कादंबरी आहे. सगळ्यात मोठा पराक्रमी असा यादव श्रेष्ठ कोण असेल तर युयुधान म्हणजे सात्यकी. म्हणून ते दुर्योधनाला बरोबर कळलंय. तर युयुधान म्हणजे सात्यकी आहे, विराट आहे. द्रुपदाला पण महारथी म्हटलंय, अपमानाचा प्रसंग असून. पुढे धृष्टकेतू म्हटलंय, चेकितान म्हटलंय, काशी राजा म्हटलंय. किती सूक्ष्मता आहे बघा. पुरुजित कुंती भोजश्च म्हटलंय, नावातच कुंती भोज आहे. हा कुंतीचा भाऊच आहे, हा पांडवांचा मामा आहे. तर तो कुंती भोज आहे. नरश्रेष्ठ शिबी राजा आहे, युधामन्यू आहे, विक्रांत आहे, उत्तमौजा आहे, सुभद्रा पुत्र अभिमन्यू आहे. बघा, अभिमन्यू सुभद्रा पुत्र आहे आणि द्रौपदीचे 5 पुत्र आहेत. दुर्योधनाने बरोबर दाखवून दिले की सुभद्रा आणि द्रौपदी सगळ्यांचे पुत्र आलेले आहेत आणि सगळे आकडा 20 होतो महारथी आहेत. सोपं नाही. आणि विशेष कौतुकास्पद गोष्ट अशी की महारथीमध्ये 21वा श्लोक क्रमांक 17 मध्ये आहे शिखंडी. आपला एक गैरसमज होतो की शिखंडी हा क्लैप्य होता. नाही, शिखंडी महापराक्रमी होता. वेश त्याचा फक्त स्त्रीचा होता आणि असेल तर ती दुर्गा होती. हे नीट म्हणजे त्याच्याबरोबर म्हणजे यज्ञाचा इतिहास बघितला पाहिजे. मी पुढे दाखवून देणार आहे की भीष्माचं रक्षण करा म्हटलंय. का बरं आत्ता सांगून टाकतो. श्लोक माहिती ना आपल्या सगळ्यांना, अयनेषुच सर्वेषु यथाभागम अवस्थिता भीष्ममेवाभिरक्षन्तु भवन्तः सर्व एव हि. अरे भीष्माचं रक्षण करा हे द्रोणाचार्याने सांगायचं. याचं कारण दुर्योधनाला भीती होती की पहिल्याच दिवशी शिखंडीला समोर करून पांडव हल्ला करतील आणि शिखंडीशी मी लढणार नाही ही भीष्मांची प्रतिज्ञा होती. पुढे तेच केले कृष्णाने, आठवून बघा. पण दुर्योधनाला प्रथमच भीती होते म्हणून सगळ्यांनी, आयन म्हणजे प्रवेशद्वार, आपापल्या प्रवेशद्वार व्यूहाच्या आपापल्या प्रवेशद्वारामध्ये राहून आपापले भाग सांभाळून भीष्मांचं रक्षण करा. याचं कारण शिखंडीची भीती आहे. शिखंडी सुद्धा महारथी आहे असं आपल्या लक्षात येईल. आणि 2 मिनिटं बोलतो थांबूया. पुढे म्हटलंय भवान भीष्मश्च कर्णश्च कृपश्च समितिंजय अश्वत्थामा विकर्णश्च सौमदत्तिस्तथैवच. हा आकडा सगळा मिळून भवान म्हणजे पहिले द्रोण, मग भीष्म 7 होतो, ते 21. हे चुकून 15 म्हटलं, ते 21 हे 7. अन्येच बहव शूरा. या 7चा उल्लेख करून आणखी सुद्धा बरेच शूर आहेत हे म्हणायला हरकत नाही.
पण दुर्योधन शेवटी स्वतःच्या जातीवर स्वतः स्वभावावर काय जातो बघा. तो चटकन म्हणतो अन्येच बहव शूरा मदर्थे त्यक्त जीविता. कसे बरं. नाना शस्त्र प्रहरणा सर्वे युद्ध विशारदा. सगळे प्रवीण आहेत पण मदर्थे त्यक्त जीवित. आणि पांडव लढत होते धर्म युद्ध म्हणून आणि अहंकारासाठी लढत होता दुर्योधन अहम युद्ध म्हणून. अहम युद्ध आणि धर्म युद्ध, भलं आणि बुरं याच्यातला संघर्ष आहे. आणि भगवान श्रीकृष्ण भल्याच्या बाजूला उभा राहतो म्हणून तो भगवद्गीता आहे. आणखी एक सांगतो, अहंकार किती बघा. माझं सैन्य 11 अक्षविणी आहे, यांचं 7 आहे. आमच्याकडे भीष्म द्रोण आहेत, त्यांच्याकडे कोणीच नाहीत. गणिताच्या भाषेमध्ये आम्ही मोठे आहोत म्हणून आम्ही जिंकणार. काय धारणा असेल. आणि आहे त्याची. अन्येचे बहव शूरा म्हणताना तो म्हणतोय अपर्याप्तम तदस्माकं बलम भीष्माभिरक्षितम पर्याप्तम त्विदमे तेषां बलम भीमाभिरक्षितम.